हॅलो हॅलो, हा बोल ना. काय ऐकलंस तू? सांग मला. ते काहीतरी सांगत होते ना तू, 377. काय झालं 377? पर्या, आपल्या साखरपुड्याचे फोटो अपलोड केलेत मी. त्याच्यावर 377 कमेंट्स आल्यात. मी तुला टॅगही केलंय, तू बघितलं नाहीयेस का? नाही. अरे असं काय करतोयस तू? 7च तास झालेत आपला साखरपुडा होऊन, आणि 2 तासांपूर्वी मी माझं रिलेशनशिप स्टेटस सुद्धा चेंज केलंय. मी तुला टॅग सुद्धा केलंय, तू तू तेही बघितलं नाहीयेस. आणि तू तुझं रिलेशनशिप स्टेटसही नाही बदललंयस अजून. ह्याला काहीच अर्थ नाहीये यार. दिस इज नॉट फेअर. अनुष्का, अगं मला नाही आवडत हे सगळं. म्हणजे मला नाही इंटरेस्ट सोशल मीडियामध्ये, मी नाही वापरत ना जास्त. पर्या, आपला साखरपुडा झालाय हे लोकांना कळणार कसं? अगं हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, हा बोल बोल. काय बोल बोल? नाही नाही, काही नाही. काय 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 सांगत होती? हा, हे बघ, तू तुझं रिलेशनशिप स्टेटस चेंज कर, नाहीतर मी बोलणार नाहीये तुझ्याशी. अरे अगं, हे स्टेटस बदलून काय होणार आहे का? म्हणजे माझं स्टेटस वाढणार आहे का समाजातलं? मी मास्तर आहे, मास्तर राहणार आहे का? माझा पगार वाढणार आहे? पांचट जोक मारू नकोस. रिलेशनशिप स्टेटस चेंज कर. ऐक ना, ते काल रिंग पूर्वाच्या घरी हरवली होती. हा, मी सांगितलं होतं ना तुला, मी पूर्वाच्या घरी त्या दिवशी तिला रात्री मदतीला चाललोय. त्या गडबडीत ती कुठतरी पडली. ओके. मग आता त्यांचा फोन येऊ राहिलाय मला. मग मग काही नाही, ते का फोन करू राहिल्या माहिती नाही. असं सहज करत असेल ती कदाचित फोन. बरं ते सोड. ऐक ना, अनुष्का, ऐक ना, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांना, म्हणून फोन करू राहिले असतील ना. नाहीतर इतक्या रात्री नाही करत कधी फोन त्या. मग आता माझा फोन ठेवून तिचा फोन उचलणार आहेस का? अगं ती, पर्या, मी तुला आधीच सांगितलं होतं की माझा वेळ माझा आहे. तो मी कोणाबरोबरही शेअर करणार नाहीये. आणि तू तसंच प्रॉमिस केलं होतंस मला, आठवतंय ना? नाही ग, तसं नाही. तुझा वेळ तुलाच देणार आहे मी. तिला बोलतो सकाळी, काही एवढं टेन्शन नाही. ते काय सांगत होती मग? 377 लाईक. लाईक्स नाही, कमेंट्स. अरे बापरे, 377 कमेंट. अच्छा, कोण कोण काय काय बोललं? हा हा, काय काय? केव्हाचे बोलू राहिले तुम्ही फोनवर? मी तुम्हाला फोन करू राहिले, तुम्हाला कळू नाही राहिलं का हो? फोन उचला ना. नाही पण तुम्हाला बोलायचं नसेल माझ्याशी, तुम्ही कशासाठी उचलाल फोन? खाऊन फोन करू राहिले तुम्हाला.
हम्म, हम्म, हम्म. हम्म. बाकी बाकी काय शून्य. संपलं माझं बोलायचं मटेरियल. मग काय आता मी बोलायचं का? मग काय मीच ऐकायचं का आता? म्हणजे मी तुला बोलू देत नाही असं म्हणायचंय तुला? अगं असं कुठं म्हणलो मी? बोल तू, बोल बोल, काही टेन्शन नाही, बोल. तर ऐक ना, हम्म? मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आता मला खूप झोप आली आहे. अगं झोप, मग तू झोप झोप. आधीच उशीर झालाय. झोप झोप. अच्छा, तुला माझ्याशी बोलण्याची इच्छा नाहीये का? अरे असं असं कुठं म्हणलो मी यार? असं नाही बोललो मी. बोल. बरं जाऊ दे, तसाही मला कंटाळा आलाय. आपण उद्या भेटल्यावरच बोलूया, ओके? चालेल चालेल चालेल. हा, बाय, गुड नाईट. ऐक ना, हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. अरा चांगला एकटा विचार करत बसलो होतो. हा काका कशाला उठला असा आला ना तुझ्या डोक्यात? हा, जोक करत होतो रे. बरं मुन्या, सॉरी, ते आज सकाळी तू टेन्शन मध्ये होता, मी तेव्हा प्रकाशरावांशी वाद घालत बसलो होतो. खरं तर त्यांनी चावी मारली बरं का मला. आणि अर्थात ते काही महत्वाचं नाही, झालं ते झालं. एंगेजमेंट झाली, रिंग सापडली, खुश. पण का रे, तुझा का देवदास झालाय? नाही, त्या रिंगचं टेन्शन नव्हतं मला. रिंग जर नसती सापडली ना तर हा, दाजीला बांबूची शेती करावी लागली असती. बरोबर आहे तुझं. नाही, रिंग जर नसती सापडली ना तर अनुष्का साखरपुड्याला उभीच नसती राहिली. काय? मी तिला सांगितलं सकाळी फोन करून की रिंग हरवली आहे म्हणून. तर ती म्हणली की मला तीच डायमंड रिंग पाहिजे, नाहीतर मी साखरपुड्याला उभी नाही राहणार म्हणली. म्हणून तिच्यासाठी मग ती रिंग आणली मी. ही डायमंड रिंग तिची इच्छा होती का अट्टहास? काय मुन्या, काहीतरी घोळ आहे. म्हणजे हे बघा, कुठल्याही रिलेशन मध्ये समोरच्याला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते. नवरा बायको मध्ये बायकोला नवऱ्याकडून काहीतरी इच्छा असणं हे खूप नॉर्मल आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ती असं म्हणली का की काय यार पर्या, तुला माहित होतं ती रिंग माझ्यासाठी किती महत्वाची आहे, मग तू असं कसं करू शकतोस, तू कशी हरवली ती रिंग, मला तीच पाहिजे, डिस्गस्टिंग. पण झालं ते झालं, जाऊ दे. ती असं म्हणली असती तर ती असती इच्छा,
पण ती काय म्हणली, डायमंड रिंग असल्याशिवाय मी साखरपुड्याला उभं राहणार नाही. हा काय झाला? अट्टहास. आणि तू असं नात जपायला धडपड नको रे करू. आज धडपड करशील, उद्या रडापड होईल. हे बघ, नातं घट्ट असलं ना तर ते कसंही टिकतं. त्यासाठी तुला काही करावं नसतं लागत. आणि मोठी स्वप्न बघायला ना नाही रे. बघा ना, जोडीनं बघा. पार म्हणजे लगे चंद्रावर बंगला बांधा तुम्ही. पण त्याची जबाबदारी जोडीनं घ्या. पोटाला चिमटा काढून ते काम जोडीनं पूर्ण करा. असा निरर्थक अट्टहास काय कामाचा? मुन्या, हे मी तुला कशासाठी सांगू राहिलो? मी हे सगळं अनुष्काशी बोलावं म्हणून. झालं, कळतंय तुला, समजूतदार आहेस तू. हा. बऱ्या थांब ना. अनुष्का, मला जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण ना जेवढं आहे त्याच्यात समाधानी राहिलं पाहिजे. म्हणजे असं वाटतं, जी गोष्ट आपल्याकडे नाही ना तिचा उगाच अट्टहास नाही धरला पाहिजे ना. म्हणजे बघ ना, जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा मी काय पण केलेलं तुला चालायचं, तुला सगळं आवडायचं. कुठली वस्तू किती किमतीची आहे म्हणजे हा कधी मुद्दाच नसायचा ना आपल्यात. मला वाटतं ते हळूहळू बोलण्यात येऊ राहिलं. म्हणजे बघ ना, आपण जेव्हा मित्र होतो तेव्हा कधी असा पॉझिटिव्हनेस पण नसायचा. ते मला वाटतंय ते आता बोलण्यात हळूहळू येऊ राहिलं. बऱ्या मित्र तर सगळेच असतात ना, पण तुला माहितीये की तू मित्रापेक्षा खूप जास्त महत्वाचा आहेस माझ्यासाठी. खरं सांगायचं तर प्रेम म्हणल्यावर थोडा पॉझिटिव्हनेस येतोच ना. आणि परत तुला माहितीये की जी माणसं माझ्या आयुष्यात माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहेत त्यांच्याबद्दल मी आहे पॉझिटिव्ह. त्याला तर काय करणार. आणि आता राहिला प्रश्न पैशांचा, तर आता समजा आपण जे कमवतो त्याच्यातनं आपल्याला एखादी वस्तू घ्यावीशी वाटली आणि ती आपण घेतली, तर त्याच्यात काय हरकत आहे. नाही म्हणजे मी असं म्हणतच नाहीये की आपण खूप पैसे खर्च करायचे, पण आपण आपल्या गरजा, आपली हौस कधी पूर्ण करायची. म्हणजे सेव्हिंग करायलाच पाहिजे, त्या बाबतीत मी नाही म्हणतच नाहीये, पण हे सगळं आपण म्हातारपणी नाही ना करू शकणार. अनुष्का, अगं मी प्राध्यापक आहे ग. मी ते ज्युनियर कॉलेजचा परमनंट होऊन 1 वर्ष पण नाही झालाय ग. हे बघ, माझ्या पगारात जेवढं शक्य आहे ना ते सगळं करू राहिलोय. पण उद्या तू जे म्हणशील ते नाही शक्य मला करणं.
ऍक्च्युली गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणल्यावर तेवढ्या पैशात आपल्याला सगळं नाही ना मिळू शकणार. तेच. नाही म्हणजे आता आपण करू काटकसर, पण पुढे तो नाही करता येणार आपल्याला. किंवा हे जे सगळे आता आपण पैसे खर्च करतोय ते पुढे कदाचित नाही करता येणार या पगारात. तू नोकरी बदल. ऍक्च्युली तू नोकरी बदलली पाहिजे. काय? पर्या, तू नोकरी सोडून तुझा स्वतःचा व्यवसाय का नाही सुरू करत? अरे तुला इकडे जेवढा पगार मिळतो ना त्याच्यापेक्षा खूप जास्त पगार मिळू शकतो. आणि तू खूप टॅलेंटेड आहेस, तू खूप मेहनती आहेस, तर मग तू एवढ्याशा पगारात का काम करतोयस? नाही पर्या, मला वाटतं की तू तुझा व्यवसाय सुरू करावास. नोकरी सोडून टाक ना. अगं नोकरी सोडून करू काय मग? अरे प्रायव्हेट ट्युशन सुरू कर ना, स्वतःचे कोचिंग क्लासेस. तुला माहितीये का, तू आता जेवढे महिन्याला कमवतोस ना तेवढे एका वीक मध्ये कमवशील ट्युशन घेऊन. आणि जेव्हा तू स्वतःचे ट्युशन सुरू करशील तेव्हा तू एका दिवसात ना 2 क्लासेस घेतले तरी पुरेस आहे ना. बाकीचा स्टाफ घेईल. काय हरकत आहे? ऍक्च्युली यार ही खूप चांगली आयडिया आहे. नाही नाही, मला माहितीये तुला कसं टेन्शन आलं असेल. तुला हे वाटत असेल की ही रिस्क मी कशी घेऊ, तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याकडे सोल्युशन आहे. एक काम कर, तू 6 महिने कुठल्या तरी ट्युशन क्लासेस मध्ये जा ऍज अ लेक्चरर आणि रिसर्च कर. सगळी इन्फॉर्मेशन फाइंड आउट कर. मी मदत करते ना तुला. आपण मस्त ट्युशन क्लासेस काढूया यार पर्या. आणि वाटल्यास आपण PR हायर करू, कडक पब्लिसिटी करू, तुफान गर्दी होईल स्टुडंट्सची. काय हरकत आहे? मस्त आयडिया आहे यार ही. अनुष्का, मी भूगोलाचा प्राध्यापक आहे. अरे तेच म्हणते मी. भूगोलाच्या प्राध्यापकासाठी आता मार्केटमध्ये किती डिमांड आहे माहितीये का तुला? UPSC साठी स्कोरिंग सब्जेक्ट कुठला आहे? भूगोल. आणि पोरं स्कोरिंग साठी तोच सब्जेक्ट घेतात. हे मला काही ऐकायचं नाही. आपण तुझे कोचिंग क्लासेस सुरू करतोय आणि नाव पण ठरवलं मी, पराग कोचिंग क्लासेस. कसं वाटलं? वाव, भारी. काय झालंय पूर्वे? आम्हाला कोण बोलून घेतलंय तू? अगं बाई, गेल्या 15 मिनिटापासून विचारून विचारून दमलोय आम्ही तुला. प्रॉब्लेम झालाय का पूर्वे? काही पण काय विचारते ग? आता काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणूनच आपल्याला बोलवलं ना तिने. बरं हे सांग पूर्वे, चंदू काकाने पुन्हा काही गुळ घालून ठेवलाय का? नाही. मग आप्पा काही बोललेत का तुला? नाही ग, नाही. मग पठारे सर? अगं ते काही बोलले का तुला? नाही, ते पण काही नाही बोलले. मग कोणी काहीच बोलत नाही, हा प्रॉब्लेम आहे का तुझा? नाही ग. अगं मग काय झालंय? परागराव. काय? परागराव? ते काही बोलले का तुला? पण त्यांनी काही बोलायचा संबंध आहे का? असं कसं बोलले ते तुला? अगं नाही, ते काही नाही बोललेत मला. मग तुझा ना काही पूर्वी मला धोरणच नाही कळू राहील. काय झालंय ते सांगणार आहे का स्पष्ट? मला परागरावांबद्दल काहीतरी वाटू राहिले. काहीतरी म्हणजे नेमकं काय?
म्हणजे मला असं वाटू राहिलंय का माझं परागरावांवर प्रेम आहे.